आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वैजापूर यांनी अनधिकृत डीलर विक्रेत्यांवरती कारवाईची मोहीम राबवली. त्या अनुषंगाने आम्ही आज हिरो मोटर्स जगदंबा ॲटो यांच्यावरती कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात विना वाहन नोंदणी म्हणजे अनरजिस्टर्ड वाहनांवरती आम्ही कारवाई केली आणि आम्हाला मोठ्या प्रमाणात नंबर प्लेट न बसवताच खरेदीदारांना वाहन दिल्याचंही निदर्शनास आलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही ह्या नंबर प्लेट जप्त केलेल्या आहे. किती नंबर प्लेट किती वाहन सर्वसाधारणपणे नंबर प्लेट किती आहे? 24 HSRP नंबर प्लेट आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि 16 वाहनं आहेत ना, 17 अनरजिस्टर्ड वाहनं जे आहेत जे की या डीलर यांच्या प्रिमायसेसमध्ये आढळून आलेली आहेत. कंपनीचं नाव हिरो कंपनीचा हे डीलर आहेत. हे अधिकृत डीलर वैजापूर यांना डीलरचं नाव डीलर सर हे डीलर म्हणजे सब डीलर आहे का डीलर आहे? हे मुख्यतः डीलर आहेत. यांना हिरो कंपनीमार्फत फॉर्म 16A वरती कंपनीनं त्यांना ऑथरायझेशन दिलेलं आहे, डीलरशिपचं ऑथरायझेशन दिलं आहे. त्या अनुषंगाने वैजापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने यांना ट्रेड सर्टिफिकेट जारी केलं होतं. ऑगस्ट 2025 साली त्यांना ट्रेड सर्टिफिकेट जारी केलं होतं. ट्रेड जारी केल्यानंतर अपेक्षित हे आहे की अधिकृत जे डीलर आहेत त्यांनी कंपनीमधनं व्हेकलचं बुकिंग करून इन्व्हेंटरीमधनं स्वतःच्या इन्व्हेंटरीमधनं वाहन विकणं आवश्यक आहे. परंतु तसं होताना आम्हाला आढळून आलं नाही. आम्हाला तपासणी दरम्यान आढळलं की यांच्याकडे जे डिलिव्हरी चलन आहेत, मॅन्युफॅक्चरर काय करतात, जे अधिकृत डीलर आहेत अधिकृत डीलरला मॅन्युफॅक्चररकडनं डायरेक्ट बुकिंग केलं जातं. म्हणजे जो अधिकृत डीलर आहे तो मॅन्युफॅक्चररला पेमेंट करतो त्या वाहनांसाठी आणि मॅन्युफॅक्चरर त्याला डीलर पॉईंटला व्हेकल्स पाठवून देतो. परंतु आम्हाला इथे सर्व डायरेक्ट बुकिंग दिसून आल्या नाही. डिलिव्हरी चलन आढळून आले. डिलिव्हरी चलन हे धनलक्ष्मी ऑटोमोबाईल छत्रपती संभाजीनगर यांचा MIDC वाळूजमधला पत्ता आहे. यांच्या पत्त्यावरून म्हणजे यांच्याकडून ही वाहनं कस्टमर जे आहेत जगदंबा ॲटो यांना आलेले आहेत. म्हणजे जगदंबा ॲटो हे अधिकृत डीलर नसून ते अनधिकृतपणे वाहन विकत आहेत. म्हणजे आमच्याकडनं त्यांना जो ट्रेड घेतलेला आहे त्या ट्रेडवरनं त्यांना आजपर्यंत एकही वाहन विकलेलं नाही. तसेच वाहनाचं जे टॅक्स इनव्हॉइस असतं, टॅक्स इनव्हॉइस जगदंबा ॲटोच्या नावाने यायला पाहिजे, तेही धनलक्ष्मी ऑटोमोबाईल यांच्या नावाने येतं. धनलक्ष्मी ऑटोमोबाईल या नावाने आमच्या ज्युरिडिक्शनमध्ये कोणत्याही डीलरला आम्ही अधिकृत परवाना दिलेला नाही. त्या अनुषंगाने आम्ही ही कारवाई केली. आणि कायद्यानुसार काय होतं?